मला असं वाटतं आता मलाच काहीतरी करावं लागणार. म्हणजे काय करणार आहेस तू? मानस मला का इग्नोर करतो आणि माझे फोन का घेत नाहीये ना हे मला जाणून घ्यायचं आणि मी ते आजच्या आज जाणून घेणार. मी वैदेही इनामदार, मानसच्या कॉलेजमध्ये आहे, त्याची फ्रेंड. या या आत या. तुम्ही मला शिकवाल का हे लाडू कसे करायचे ते? हो शिकवीन. कधी? अगं शिकवीन लवकर. बरं ठीक आहे. मानस आला वाटतं. मी 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 बघते. जा. तर खाते. हा. आला का ग मानस? नाही. मी आहे अनिल. अरे अनिल तू ये ना आत ये. नाही काकांकडे थोडंसं काम होतं, बोलायचं होतं जरा. आहेत? अरे नाही येत ते. मानस आणि ते डॉक्टरकडे चेकअपला गेले, येतील इतक्यात. तू ये ना आज. नाही ठीक आहे, मग मी नंतर येतो ते आले की. बर. अरे ही ना वैदेही, मानसची कॉलेजची मैत्रीण आहे. हो का? हे आजारी आहेत ना म्हणून यांना भेटायला आली. वा वा. आणि वैदेही हे आमचे शेजारी अनिल. नमस्कार. अनिल अनिल राजाध्यक्ष. येतो मग. हो. टेक केअर. चल. अगं आमचे शेजारी इतके चांगले आहेत की अगदी नातेवाईकांसारखे वाटतात आम्हाला, किंवा त्याहून जवळचे वाटतात. तुम्ही बसा, मी बघते. हे चाले असतील. अलगद हवार मनामध्ये ऋण जुळत, सुरातून शब्दांमध्ये गुणगुणत. वेलकम होम. या या. काय म्हणले डॉक्टर? बदलून दिल्या गोळ्या? दिले बदलून. अरे बघतोस का तिला पहिल्यांदा बघितल्यासारखं? ओळखलं नाहीये का तिला? नाही म्हणा. अरे काय झालं? नाही काय नाही. मग बोल ना तिच्याशी. हो. हाय. हाय. बाबांची ओळख करून दे. हो. मी पाणी घेऊन आले. वैदेही हे माझे बाबा. नमस्कार. आणि बाबा ही माझी वैदेही. माझी वैदेही माझी म्हणजे माझी कॉलेजमधली मैत्रीण वैदेही इनामदार. बस बस. काय नाव तुझं? वैदेही ना? काय म्हणतेस वैदेही, कशी आहेस तू? मस्त. फार वाट नाही ना बघायला लागली तुला मानसची? हो बाबा,
मी मानसची नाही तुमची वाट बघत होते. मानस काही रोजच भेटतो मला. मी आज तुम्हाला भेटायला आले. कशी आहे तुमची तब्येत आता? छान आहे आता. ग्रेट. बरं बाबा, मला एक सांगा, हा मानस घरी सुद्धा त्रास देतो का ज्यामुळे तुम्ही आजारी पडलात? हे वैदेही, काही काय, मी काय त्रास देतो आणि घरी म्हणजे मी काय कॉलेजमध्ये त्रास देतो का? नाही दे. वाचू का लिस्ट? हा बाबा, ते काय आहे, कसं आहे ना, हा वैदेही, तू माझ्या बाबांना भेटायला आलीस ना, मला कशाला खेचतेस त्याच्यात? तू बाबांशी गप्पा मार ना. काय वैदेही, कुठे राहतेस तू आणि कोण कोण असतं घरी तुझ्या? अहो, तिच्या बाबांचा बिझनेस आहे. मॉडेल कॉलनी आहे ना, तिथे त्यांचा बंगला आहे. घरी वडील आणि भाऊ असतात आणि गावाकडचे एक आजोबा आहेत पण त्यांच्याकडे. अरे वा, इतक्यातच सगळी कुंडली काढलेली दिसतेस तू तिची. अहो, कुंडली काय, तुम्ही येईपर्यंत गप्पा मारत होतो ना आम्ही. हो, आणि आमची छान मैत्री झाली आता. मला खूप आवडल्यात त्या. बायकांचं हे एक बरं असतं, लगेच गट्टी जमते. बघितलं ना वैदेही, लगेच यांचं सुरू झालं, बायका पुरुष वगैरे. ग नाही, मी चांगल्या अर्थानेच म्हणतोय. माहिती आहे मला. आम्ही सुद्धा गंमत करतोय, हो की नाही? हो ग. मला पण खूप बरं वाटलं तुला भेटून. मला मुलगी नाहीये ना, तर माझी मुलीची हौस भागवून घेतली मी. बरं, निघते मी आता. हो ये. बाबा, इट्स ओके, तुम्ही बसा, आराम करा. आणि तुम्हाला भेटून खरंच मला खूप बरं वाटलं. आता मी नेक्स्ट टाइम येईन भरपूर गप्पा मारायला. हो ये. ये ग नक्की. मला खरंच खूप बरं वाटलं तुला भेटून. बरं, निघते आता. नमस्कार करते. आयुष्मान भाऊ. सुखी राहा बाळा. एक विचारू? विचार ना. तुम्हाला आई म्हटलं तर चालेल का? म्हण ना, चालेल मला. थँक्यू. थँक्यू. बाय. बाय. आपण भेटूच उद्या कॉलेजमध्ये. हो, बाय. गुड नाईट. गुड नाईट. अरे, ती एकटी कशी जाईल? जा, तिला सोडून ये. हो, जा ना, जा जा जा. ओके, चल. येते. हो, माझी औषध. हा. या. किती छान आहे ना ही मुलगी. अगदी पैसेवाल्याची आहे, पण पाय अगदी जमिनीवर आहेत तिचे. खरंय. दिसते पण छान, नाही? एखादं नवीन माणूस भेटलं ना आपल्याला की काहीतरी वाईब्स जाणवतात. खूप सकारात्मक वाटलं हिला बघून, भेटून. छान आहे मुलगी. तू का आलीस घरी आणि तेही न सांगता? काकांना भेटायला. कशाला? कोण लागतात ते तुझे? माझ्या मित्राचे वडील. कोण मित्र? हा एक वेडा मुलगा माझ्या समोर उभा आहे ना, तो.
अच्छा, मी मित्र आहे का अजून? मला वाटलं नाहीये की काय. आता इथेच उभं राहून भांडायचंय की कॉफी पीत भांडूयात? मला नाही माहिती. माहित नाही ना, मग मी सांगते तसं करायचं. सरळ बाईकला किक मारायची आणि कॉफी प्यायला चालायचं. कळलं? चल चल चल, बाईक सुरू कर. चल पटकन. पटकन कर. अरे हो. चला. आत्ताही एकच होती ना? हो. अहो, हा. अनिल आला होता. अनिल? तुम्हाला विचारत होता. काहीतरी काम आहे म्हणत होता. अनिलचं काय काम आहे माझ्याकडे? मला नाही माहिती. तुम्हीच फोन करा की त्याला. हा, हॅलो अनिल. अरे ही म्हणत होती की तू येऊन गेलास म्हणून. हो आहे ना, आहे. नाही नाही, घरातच आहे, ये तू ये. हो चालेल, चाल येतोय. बर. डॉक्टर काय म्हणाले माहितीये का, की सकाळच्या 2 गोळ्या आहेत ना, त्या बंद करा आता. बरं झालं बाई. आता एक एक करत औषधं बंद करा म्हणाव. हो, पण हळूहळू होऊ देत, काही नको व्हायला. हो ना. आला वाटतं. हा. ये. ये रे अनिल, ये बस. काय म्हणतोस? मजेत मजेत. काय घेणार? चहा, कॉफी? नाही, काय नको काय नको. बोल. काका तुमच्याकडेच थोडंसं काम हो होतं. बोल ना. तुमच्या डिपार्टमेंटच्या चुनाभट्टीच्या प्रोजेक्ट करता आम्ही टेंडर भरलं होतं हो आणि ते पासही झालं होतं. हो हो. पण त्या प्रोजेक्टच्या संबंधित काही इतर लोक आम्हाला थोडा त्रास देत आहेत. बर, मग? काका म्हणजे या प्रोजेक्ट करता अजून कुठल्या कंपनीने बीड केलं होतं का किंवा करणार होते का? त्या प्रोजेक्टमध्ये कोणाचा वेस्टेड इंटरेस्ट आहे का? याची माहिती जर तुम्ही डिपार्टमेंटमधनं काढून आम्हाला देऊ शकलात तर. माफ कर अनिल, पण ही माहिती काही मी तुला नाही देऊ शकणार. पण काका, कारण मी एक सरकारी नोकर आहे आणि माझी नोकरी मी फार इमाने, इतबारे आणि प्रामाणिकपणे करतो. आणि अशी आतली माहिती मी त्रयस्थ माणसाला द्यायची म्हणजे ते योग्य होणार नाही, नाही का? मान्य मला, पण यात नुकसान असं कुणाचंच नाहीये. तरीही माझ्या दृष्टीने ती माझ्या ड्युटीशी प्रतारणच ठरेल. त्यामुळे व्हेरी सॉरी, पण मी या बाबतीत तुला मदत नाही करू शकणार अनिल. तुला बोलायला माझी मदत हवी आहे का? नाही, गरज नाही. काय झालंय तुला? तुझा असा मूड खराब काय? मी तुला न सांगता तुझ्या घरी आले त्याचा राग आलाय का तुला? अरे काहीतरी काय, त्यानी कशाला चिडेन मी? अरे मग प्रॉब्लेम काय आहे? आणि तू मला सांग, तू माझे फोन का कट करतोयस? आज कॉलेजमध्ये सुद्धा तू न बोलताच निघून गेलास. अरे मी आणि समीर तुला किती हाका मारत होतो, तू लक्षच दिलंच नाहीस, निघून गेलास. काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? माणूस, तू मला सांगणार आहेस का काय प्रॉब्लेम आहे? तुझा काही गैरसमज झालाय का? नाही काका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट कमवण्याकरता किंवा कुठल्या कॉम्पिटिटरला हरवण्याकरता आम्ही हे प्रोजेक्ट करतच नाही होत. हे प्रोजेक्ट विश्वास असं त्याचं नाव ठेवलंय आम्ही.
जे फक्त लोकांचा विश्वास संपादन करण्याकरताच आम्ही करतोय. त्याकरता प्रॉफिट मार्जिन सुद्धा आम्ही अत्यंत कमी ठेवलंय. रादर म्हणूनच हे टेंडर आम्हाला मिळालं, एवढं तर तुम्हाला मान्य असेल. काका, आमच्या सरांचं एक खूप मोठं स्वप्न आहे. ते असं की गरीबातल्या गरीब माणसाचं सुद्धा स्वतःचं हक्काचं असं एक घर असायला हवं. म्हणूनच एवढ्या कमी प्रॉफिट मार्जिनमध्ये फक्त हे स्वप्न पूर्ण करण्याकरता आम्ही हे प्रोजेक्ट करतोय. असेल तसंही असेल, मी नाही म्हणत नाहीये, पण तरी देखील या बाबतीत मी तुला काही मदत नाही करू शकणार अनिल. व्हेरी सॉरी. हे बघ वैदेही, जे डोळ्यांना दिसतं ना तो गैरसमज नसतो. अरे पण काय दिसलं तुझ्या डोळ्यांना ते तरी सांग मला. जाऊ दे ना, तो विषय नको, जाऊ दे. आणि मी जे काय आहे ना ते ऍक्सेप्ट केलंय. ओ त्यागमूर्ती, तुम्ही जे काही एक्सेप्ट केले ते मला पण समजेल का प्लीज? हे बघ, तू रागवू नको हा प्लीज. आपली ओळख नवीन आहे, आपली मैत्री पण. मुद्द्याचं बोल. हा तेच सांगतोय मी. आपली मैत्री नवीन आहे आणि आणि तू तू आणि समीर, जुनी मैत्री आहे तुमची. मग हेच की प्रत्येक वेळेला मी तुला काहीतरी सांगायला येतो, काहीतरी बोलायला येतो आणि तेव्हा समीर तिकडे येतो आणि हे प्रत्येक वेळेला होतं आणि तू पण त्याला खूप एंटरटेन करतेस आणि मग माझ्या मनात भलते सलते विचार येतात. भलते सलते म्हणजे जाऊ दे ना, काही नाही, इट्स ओके. अरे काय ओके? हे बघ, भलते सलते विचार काय आहेत ना ते एकदा बोलून टाक, म्हणजे तुलाही हलकं वाटेल. हे बघ, हा, तू आणि समीर तुम्ही सारखे एकत्र असताना मग मला वाटतं की असं वाटतं की तुमच्यात काहीतरी आहे. आय मीन मी आणि समीर. हे बघ, आता तू हसतेस हा, तू मला सिरियसली नाही घेतेस म्हणून मी तुला सांगत नव्हतं. ओके, घेतलं. आता एकदम सिरियस. ओके, तुला एक सांगू? काय? तू ना मूर्ख आहेस. विचार का? कारण तुला अख्ख्या जगात समीरच भेटला माझा अफेअर सोडवायला. अरे मानस, वी बोथ आर रिअली गुड फ्रेंड्स. म्हणजे जसे तुम्ही आणि अमित, एक्झॅक्टली तसेच. म्हणजे आम्ही ना एकमेकांशी वाटेल त्या विषयावर गप्पा मारतो, मस्ती करतो, एकमेकांच्या खांद्यावर बिंदास हात टाकून फिरतो. पण दॅट्स इट. समीर इज अ स्वीट हार्ट. ही इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स. अरे जशी वर्षा आहे ना तसाच समीर आहे. हा फरक इतकाच आहे की तो मुलगा आणि तो खूप जास्त क्यूट आहे. पण तू प्लीज तुझ्या डोक्यातून हा गैरसमज काढून टाक. ओके? आणि अजून एक, ह्याचं काहीतरी विचार करून मनात कुडत बसायचं नाही. जे काही आहे ते बिंदास बोलायचं, मनातलं बोलून टाकायचं. अँड वी आर फ्रेंड्स, राईट? या. बरं, मग गेला का आता राग? हो, आता बरं वाटतंय मला. आता नाही ना त्रास होते कशाचा?